हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक हेतूने बनवत आहे. याला कोणीही सल्ला किंवा शिफारस समजू नये. ट्रेडिंग हे स्वतः अभ्यास करून स्वतःच्या जबाबदारीनेच करणे ही नम्र विनंती. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार 10 मिनिटात फक्त 6 स्ट्रॅटेजी. 10 मिनिटात 6 स्ट्रॅटेजी एकदम शॉर्टकटमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओला लगेच लाईक करून व्हिडिओ बघण्यासाठी तयार राहा. बघूया पहिला स्ट्रॅटेजी. तर मित्रांनो, पहिलं स्ट्रॅटेजी असं असणार आहे की इथं एखादं कॅन्डल आहे, समजा आपण वन डेचा कॅन्डल घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, त्या कॅन्डलचं हाय असतंय, लो असतंय, ओपन आणि क्लोज असतंय. जसं की तुमच्या समोर इथं दाखवतो मी, हे कॅन्डल आहे. ह्या कॅन्डलचं आता जर तुम्ही बघितलं, ह्या कॅन्डलला इथं काय असतं, हे हाय आणि हे लो आणि हे ओपन असतं आणि हे क्लोज असतं. जर मार्केट हिरवा कलरचं असेल तर ओपन इथं असतं आणि वरती क्लोज असतं. ओपन लो हाय क्लोज अशा प्रकारचे कॅन्डल असतं. आपल्याला सिंपल काय करायचं आहे, त्या चारीला पण लाईन ड्रॉ करायचं आहे. बरोबर, चारीला पण लाईन ड्रॉ करायचं आहे आणि हेच करणार आपल्यासाठी सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम. चला बघूया. तर मित्रांनो, आपल्याला हे मोठ्या टाइम फ्रेम वरती करायचं आहे आणि तुमच्या एक्झाम्पल म्हणून एक उदाहरण म्हणून घेतलेलं आहे. हा हिरवा कलरचा कॅन्डल. आपण या कॅन्डलचं काय केलेलं आहे, ओपन इथं खाली ओपन आणि इथं वरती क्लोज आणि त्याच कॅन्डलचं हाय आणि त्याच कॅन्डलचं लोला आपण काय केलेलं आहे, इथं ट्रेंड लाईन ड्रॉ केलेला आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी असं ओपन लो अँड हाय अँड क्लोज अशा प्रकारे ट्रेंड लाईन ड्रॉ केलंय वन डेच्या टाइम फ्रेम वरती, एक दिवसाच्या टाइम फ्रेम वरती. तर इथं आपल्याला आता करून घ्यायचंय, ओपन लो हाय क्लोज मार्क करून घेतल्यानंतर आपल्याला टाइम फ्रेम ठेवायचा आहे 5 मिनिटावरती. आता हे तारीख किती आहे, 17 तारखेचा हा बघू शकताय, हा कॅन्डल आहे. तर इथं आता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जायचं आहे. तर मित्रांनो, आपण इथं आलेला आहे 17 तारखेच्या कॅन्डल टाइम फ्रेम वरती. तर इथं टाइम फ्रेम वरती आपण बघितलं, जे 17 तारखेचं पूर्ण वन डेचं कॅन्डल मध्ये आपण जे ओपन लो हाय क्लोजला ड्रॉ केलं ते इथं 17 तारीख आहे. त्यात आता बघू शकता इथं ओपन झालं, इथून बरोबर या लाईन पासून इथपर्यंत आला, याला सपोर्ट घेतलं, त्यानंतर इथं गेलं, त्यानंतर ना इथं जे आहे त्याला परत इथं रेजिस्टन्स घेतलं, त्यानंतर पुन्हा बघितलं आपण या ठिकाणी सपोर्ट घेतलाय, पुन्हा याच ठिकाणी रेजिस्टन्स घेतलाय, पुन्हा इथंच रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि याच ठिकाणी मार्केट सस्टेन केलंय, पुन्हा खाली आलं, या ठिकाणी इथं सपोर्ट घेतलेला आहे, पुन्हा त्याच्यावरती गेलं, इथंच रेजिस्टन्स आणि पुन्हा रेजिस्टन्स ब्रेक केल्यावर मार्केट वरती गेलं आणि इथं पुन्हा सस्टेन केलेलं आहे. तर हे झालं पहिलं स्ट्रॅटेजी. आता बघूया आपण दुसरी स्ट्रॅटेजी. तर मित्रांनो, दुसरी जी स्ट्रॅटेजी आहे ती आहे फिबोनाची. तर फिबोनाचीचा इथं टूल घ्यायचा आहे आपल्याला. टूल इथं सिंपल बाजूलाच असतो, या ठिकाणी या लाईन मध्ये तुम्हाला टूल मध्ये दिसतो तिथं. तर तशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला फिबोनाची घ्यायचं आहे, ओपन टू लो असं लावायचं आहे, किंवा मार्केट जसं वरून खाली पडलं तर फिबोनाची पण वरून खाली लावायचं आहे. मार्केट वरती चाललंय तर मार्केटच्या दिशेने आपल्याला लावायचं. आता इथं मार्केट इथून इथपर्यंत आहे तर वरून लावायचं, खालीपर्यंत लावायचं. इथून इथपर्यंत गेलं तर खालून वर लावू शकतो. याच्यामुळे आपल्याला पुढील येणारे सपोर्ट रेजिस्टन्स कळतात. तर मी इथं काय केलं, हे पॉईंट घेतलेला आहे टूलचा, तिथून मी काय केलेलं आहे, सिंपल इथं खाली पॉईंटला लावलेला आहे आणि त्याच्या पुढे आपण जाऊन बघणार आहे की नक्की हे अशाच प्रकारे काम करतंय का नाही. आता इथं बघणार आहे, हे बघा इथं मी वाढवलेलं आहे या ठिकाणी. तर मार्केट जिथं आपण टूल लावलेला आहे ते वरून हाय टू लो पण लावलेलं आहे, कारण की वरून मार्केट खाली पडलंय म्हणून आपण फिबोनाची पण वरून खाली लावलेलं आहे. तर इथं बघितलंय, इथून जे स्टार्ट झालेलं आहे त्यानंतर ना मार्केट इथंच येऊन रेजिस्टन्स घेतलं आणि ज्यावेळेस रेजिस्टन्सला ब्रेक केलं तिथं थोडं सस्टेन केलं आणि तिथून पुन्हा हळूहळू वरती साईडला गेलंय, ते ह्याच लेवलला येऊन इथं पुन्हा रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि तिथून खाली पडलं तर इथं सपोर्ट घेतलाय, तिथून पुन्हा वरती गेलं तर या ठिकाणी रेजिस्टन्स घेतलाय, तिथून पुन्हा खाली पडलं तर इथं सपोर्ट घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपण फिबोचा टूल वापरू शकतो. हे झालं दुसरं स्ट्रॅटेजी. आता बघूया आपण तिसरी स्ट्रॅटेजी. या फिबोनाची मध्ये कसं आहे, आपण वरून खाली घेतलेलं आहे, पण याच्यामध्ये आपण जर थोडंसं चेंज केलं तर फिबो आता खालून वर जर घेतलं, आपण इथून बघितलं खालून वर लावायचं आहे आपल्याला असं, कारण मार्केट खालून वर गेलंय तर इथं खालून वर लावायचं आहे आणि इथं पण तुम्हाला सेम तशाच प्रकारे रिझल्ट बघायला भेटतील. हे बघा, आता खालून वर लावलंय, इथं पण सेम तुम्हाला तेच बघायला भेटलं. इथून मार्केट आपण लावलं तर खालून लावलंय, वरतीपर्यंत लावलंय, तिथून मार्केट खाली पडलाय, इथं सपोर्ट घेतलेला आहे, तिथून वरती गेलाय तर रेजिस्टन्स, पुन्हा तिथून खाली गेलाय तर सपोर्ट. अशा प्रकारे आपण फिबोचा वापर करून याच्यामध्ये चांगल्यात चांगलं सपोर्ट रेजिस्टन्स काढू शकतो. तर आता बघूया आपण तिसऱ्या स्ट्रॅटेजीकडे. तर मित्रांनो, तिसरी जी स्ट्रॅटेजी आहे ती आहे सपोर्ट किंवा एंट्री कसं बनवायचं. तर या ठिकाणी मी इथं लाईन ड्रॉ केलेलं आहे. याच्यामध्ये आपण काय बघितलेलं आहे, हे पाठीमागचं जे इथं मार्केट सस्टेन केलेलं आहे
त्याच्या आधारेवरती आपण काय केलं, ट्रेंड लाईन ड्रॉ केलं. त्याला आपण सपोर्ट किंवा रेजिस्टन्स म्हणू शकतोय. सध्याला तर आपण याला रेजिस्टन्स म्हणू शकतो, कारण की मार्केट खाली पडलेलं आहे आणि त्याच्यावरती जायचा प्रयत्न करतोय. मग ह्याला जर ब्रेक केलं तर हे रेजिस्टन्सचं काम करेल. मग ह्याच्यामध्ये एंट्री कधी करायचं आपल्याला, थोडक्यात आता झूम करून तुम्हाला मोठ्या ह्याच्यामध्ये दाखवतोय. बरेच जण काय करतात या ठिकाणी, आता बरेच जण काय करतात, जर रेजिस्टन्स ब्रेक केल्यावर लगेच याच ठिकाणी एंट्री करतात. आता रेजिस्टन्सला ब्रेक केलं, एक रिटेस्ट घेत आहे, इथं जे एंट्री करताय ते असतंय, त्याला म्हणू शकतो आपण एक रिटेस्ट, बरोबर का. त्याला आपण रिटेस्ट एंट्री म्हणू शकतो. त्याच्यामध्ये कसं होतंय, थोडक्यात वरती गेलं मार्केट, एक रिटेस्ट घेतलं, इथं आपलं असणार एंट्री आणि इथं खाली असणार एसएल, वरती टार्गेट असणार. पण एक ऑफिशियल टाइमनं जर बघितलं आपण, दुसरं एक पद्धत आहे, तो म्हणजे आपण थोडंसं वाट बघायचं आहे आणि एक परफेक्ट एंट्री घ्यायचं म्हणलं तर आपल्याला अजून एक प्रकार आहे. तो म्हणजे आपल्याला काय करायचंय, मार्केट ब्रेक केला रेजिस्टन्सला, वरून एक रिटेस्ट घ्यायला आलं, थोडंसं वाट बघा. ज्या वेळेस हे हाय ब्रेक करेल त्यावेळेस आपली एंट्री असणार आहे या पॉइंटला, कॉलमध्ये एंट्री, आणि इथं खाली सपोर्ट असणार आहे, एसएल असणार आहे आणि वरती टार्गेट आपलं असणार आहे. तर अशा प्रकारे हे दुसरं टार्गेट असणार आहे. तर हे झालं सपोर्ट रेजिस्टन्स, तिसरं स्ट्रॅटेजी. आता बघूया आपण चौथ्या. तर मित्रांनो, हे आहे आता चौथी स्ट्रॅटेजी. ते म्हणजे काय, मार्केटमध्ये जर आपण बघितलं, मार्केट काय करतोय, एक हायर हाय पॉईंट बनवतोय. म्हणून पहिला इथं आलंय, इथे एक हाय पॉईंट बनवलंय, पुन्हा एक खाली आलं. इथं या पॉईंटला आपण काय बघणार, जर नीट बघितलं आपण, इथे एक लो आहे, इथं हाय बनवलंय, त्यानंतर वरून मार्केट खाली पडलं, इथे एक हायर लो बनवलंय, त्यानंतर वरही मार्केट गेलं, हायर हाय बनवलंय, त्यानंतर इथे एक लो बनवलंय. म्हणजे जर नेमका थोडक्यात जर बघितलं आपण, हे लो इथं आहे, त्याच्यानंतरचं लो इथं वरती आहे, त्याच्यानंतरचं लो त्याच्या पण वरती आहे. तर अशा मुवमेंटमध्ये आपल्याला काय बघायचंय, हे काय झालं, 3 वेळा हायर लो मारलंय, पहिलं, दुसरं आणि हे तिसरं. अशा पद्धतीमध्ये 2 टॉप बनवले हाय. तर अशा ह्याच्या सिच्युएशन मध्ये ज्या पण, आता जर समजा 3 लो आहेत, पहिला लो, दुसरा लो, त्याच्या वरचा तिसरा लो, जर एखाद्या लोला मार्केटनं जर अशा पद्धतीनं ब्रेक करून खाली क्लोज केलं तर तिथं आपल्याला काय करू शकतो, आपण प्रॉपर एंट्री करू शकतो पुट साईडला आणि इथं वरती एसएल लावू शकतो आणि मार्केट बघू शकतो तिथून खालच्या साईडला दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला एंट्री कधी करायचंय, ज्या वेळेस एक प्रॉपर लो ब्रेक करेल. आता जर नीट बघितलं, पहिला पॉइंट दुसरा पॉइंट, इथून एक लाईन ड्रॉ केलं, ह्याचं जर ब्रेक केलं कॅन्डल, तर मार्केट इथं वरून जाऊन ह्याच्या खाली आलेलं आहे. तर इथं आपलं एंट्री असणार आहे पुट साईडला आणि वरती इथं एसएल असणार आहे. सेम अशाच पद्धतीनं अपोजिट डायरेक्शनला पण आपण ट्रेड घेऊ शकतो, जे की लोवर लो करून एखादं ह्याचं पॉइंट तोडलं. आता इथं पण जर बघितलं आपण, या ठिकाणी मार्केट इथे एक लो बनवलाय, त्याच्यानंतरचं इथे एक लोअर हाय आणि त्यानंतरचं इथे एक लोअर हाय. इथं बघितलं आपण 3 लोअर हाय बनवलं. एखाद्या जरी पॉईंटचं हाय पॉईंट ब्रेक केलं, ते म्हणजे इथे हिरव्या कॅन्डलनं ब्रेक करून वरती क्लोज केलेलं आहे, तिथं आपलं असणार कॉल साईडला एंट्री, त्याच्याच खाली आपलं एसएल असणार आणि वरती टार्गेट या ठिकाणी बघू शकतोय. म्हणजे सेम सिंपल सांगायचं म्हणलं तर काय, थोडक्यात तुम्हाला तर अशा प्रकारे आपण बघू शकतोय की मार्केट वर चाललंय, तिथून खाली आलंय, तिथून पुन्हा वर गेलंय, तिथून खाली आलंय आणि त्याबरोबर वर गेलंय. हे पहिला लो, हे दुसरा लो. एखादा लो कॅन्डलला जर ब्रेक केलं तर इथं आपलं असणार पुट साईडला एंट्री. सेम हायर हाय बनवताना एखाद्या हायचं जे लो असतं त्याला ब्रेक केल्यावर पुट साईडला एंट्री, आणि लोवर लो बनवताना एखाद्याचं लोचं हायचं जर पॉइंट ब्रेक केलं तर तिथं आपण कॉल साईडला एंट्री करू शकतो. हे झालं चौथं. तर आता बघूया आपण 5वं स्ट्रॅटेजी, ते म्हणजे EMA म्हणजे कुठलं, 21 EMA. तर या ठिकाणी मी अप्लाय, तर इथं बघूया आपण 21 EMA ची स्ट्रॅटेजी. आता ही जी EMA ची स्ट्रॅटेजी आहे, इथं जर तू मार्केट काय केलेलं आहे, वरून खाली पडतच आलेलं आहे आणि हे जे काळा लाईन दिसतंय तुम्हाला EMA लाईन आहे. या EMA लाईनला एखादं कॅन्डल असं क्लोज केलंय, ब्रेक करून वरत्या साईडला क्लोज केलंय. वरत्या साईडला क्लोज केल्यानंतर त्या कॅन्डलला सोडून त्याच्या पुढील 3 कॅन्डल पकडायचे, एक पहिला लाल, दुसरं हिरवं आणि तिसरं हिरवं. 3 कॅन्डल मध्ये एक कलरचं कॅन्डल अपोजिट कलरचं पाहिजे आणि ते आहे इथं लाल कलरचं. म्हणजे 3 कॅन्डल, जे पण नीट लक्ष द्या, EMA ला जे पण कॅन्डल क्लोज करून वरती ब्रेक करून वरती क्लोज करेल, त्याच्यानंतर 3 कॅन्डल, पहिलं, दुसरं आणि तिसरं, या 3 कॅन्डल मध्येच एक कॅन्डल अपोजिट कलर, जे की इथं लाल कलरचं आहे आणि आपल्याला काय करायचंय, त्या लाल कलरच्या कॅन्डलला हाय मार्क करायचा आहे.
त्याच्या हाय ब्रेकवरती आपण इथं वरती करणार एंट्री, खाली SL आणि वरती इथं टार्गेट. बघू शकता इथं पण एकदम इझी तुम्हाला पॉईंट मिळाले. सेम तशाच प्रकारे आपण डाऊन साईडला करू शकतो. तर इथं आपण बघू शकता मित्रांनो, हे शेवटचं जे आहे ते म्हणजे RSIचं. आता RSI मध्ये कसं असतं नेमकं आपण जर बघितलं या ठिकाणी, RSI कधी पण जर कॅन्डल्स खाली पडत असेल तर खालचा ग्राफ पण खाली पडत असतो. पण इथं नेमकं तसं होत नाहीये. इथं जर बघितलं आपण कॅन्डल्स खाली पडल्या तेवढ्या रेंजमध्ये, पण इथं ग्राफ जे आहे ते आडवं दाखवलंय. तर अशा सिच्युएशनमध्ये आपण समजून घ्यायचं की इथं मार्केटचं डायव्हर्जन चेंज होऊ शकतं. म्हणून आपण जे पण कुठलं एक हाय आहे त्या हाय ब्रेकला आपण काय करणार, इथं कॉल साईडला एंट्री करणार, त्याच्या खाली SL लावणार आणि वरती टार्गेट इथपर्यंत घेऊ शकणार. वन मार्केट आलं तिथं सपोर्ट घेतला, पुन्हा अपसाईडला डाऊन गेलेलं आहे मार्केट. आणि RSIचं अजून एक जर उदाहरण आपल्याला बघायचं राहिलं तर ह्या ठिकाणी बघू शकतो RSI मध्ये हे आहेत बरोबर का, खाली RSI चालू असताना ही कॅन्डल जे आहेत ते हायर हाय बनवत अशा प्रकारे जात आहे. पण RSI इथं बघू शकतो पूर्ण फ्लॅट आहे. मग ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, सिंपल एक बघायचंय की एखादं लो आपल्याला निवडायचं आहे, लो. तर त्या लोला जर मार्केटनं असं ब्रेक केलं तर तिथं आपण पुट साईडला एंट्री करू शकतो आणि वरती SL लावू शकतो आणि खाली टार्गेट बघू शकताय अशा प्रकारे तुम्हाला मिळू शकतंय. तर अशा पद्धतीनं तुम्हाला पूर्ण मी 10 मिनिटाच्या थोडंसं वरती गेलेलं आहे आणि पूर्णच्या पूर्ण 6च्या 6 स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितलेल्या आहे. नक्कीच तुम्हाला आवडलेल्या असतील. एकदम शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलो. तर तुम्हाला व्हिडिओ स्ट्रॅटेजी कसे वाटली ते कॉमेंट करून नक्कीच सांगू शकताय. आवडले असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील चॅनलला सबस्क्राईब करा जर केलेलं नसाल तर. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.